ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम स्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि सकल संत स्वरूप अशा आपण सर्वांना मी मनःपूर्वक वंदन करतो. 1-2 मिनिटांमध्ये गेल्या वेळेला म्हटल्याप्रमाणे आपण नवीन मंडळी एकत्र येत असतो, अचानकपणे आलेले असतो, काही सातत्याने येत असतो. ज्यांच्या सगळ्यांची एक दिशा त्याकडे बघण्याची व्हावी, कारण आपण 1 महिन्याने एकत्र येतो. तर यासाठी हा आपला 9वा नामदिवस आहे. त्यामध्ये 2 प्रश्नोत्तरं झाली, 6 निरूपणं झाली. त्या 6 निरूपणामध्ये आपण उपासनेचा विषय वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पाहतो. पहिल्यामध्ये गुरुहृदय पाहिलं, दुसऱ्यामध्ये 29 दिवसाची आपली उपासना कशी करावी किंवा कशी गरज आहे हे पाहिलं. मूळ उपासनेचीच गरज सामान्य माणसाला आपल्याला का आहे, साधकाला का आहे ते पाहिलं. चौथ्यामध्ये उपासनेच्या विविध व्याख्या आणि त्यातून आपल्याला काय शिकता येईल ते पाहिलं. त्याच्यामध्ये आपण ही परतफेड करतो आहोत याची जाणीव ठेवून आपण हे करूया. देव जिवंत ठेवण्याची आत्यंतिक गरज आहे, ती आपण आपल्या परीनं उपासनेच्या रूपानं पुरी करतो आहोत असं आपण पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहोत. कारण देव जिवंत नाही राहिला तर वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची हेडलाईन गेले 8 दिवस पाहिली तरी चालेल की देव जिवंत नसला म्हणजे दानवापलीकडेचं काम लोकांचं नव्हे आपल्या कुटुंबाचं सुद्धा करतो हे आपल्याला बातम्यात आढळलं असेल. म्हणजे देव जिवंत ठेवण्याची गरज काय आहे हे आपल्याला अगदी स्पष्ट दाखवून देणाऱ्या बातम्या सलग येत आहेत. अगदी या आपल्याच घरातली माणसं आहेत आणि ती माणसं त्यांना गोळ्या घालून मोकळी होत आहेत अशी परिस्थिती आहे. म्हणून देव जिवंत ठेवण्याची गरज आहे, ती उपासनेची आहे. तिची जोड जोपर्यंत माणसाला मिळणार नाही तोपर्यंत त्याच्यातला देव जिवंत होणं अवघड आहे, टिकणं त्याच्यापेक्षा अवघड आहे आणि देवत्व वाढणं त्याहीपेक्षा अवघड आहे. तेव्हा त्या दृष्टीनं आपण उपासनेच्या व्याख्या पाहिल्या. 5व्या निरूपणामध्ये आपण निकष पाहायचा प्रयत्न केला. कोणत्या निकषावर उपासना करावी त्याचे निकषांची परत एकदा उजळणी करतो की थोडी असावी पण रोजची असावी, प्रपंच ठेवणीनुसार असावी, प्रत्येकाची प्रपंचाची ठेवण वेगळी आहे त्यानुसार असावी, अतिरेक कुठलाही त्याच्यात नसावा, अति कोरडी नको तशी अतिभावनिकही नको असे अतिरेक नसावेत, सत्संगाची त्याला नित्य जोड असावी, नैमित्तिक उपासनेची जोड असावी, ती वृत्तीप्रधान असावी, स्वतःला झीज सोसून उपासना करावी, कौशल्यपूर्ण असावी आणि सावधानता कायम उपासनेतली आपली जागृत असावी. अशा तऱ्हेच्या 9 गोष्टी आपण पाहिल्या. गेल्या वेळेला आपण त्यातल्या दोषांच्या विषयीची सुरुवात केली होती. उपासनेमध्ये त्रुटी, उणिवा, दोष कशा पद्धतीनं राहतात याचा विचार करायचा आपण प्रयत्न केला. त्यातले पहिले 9 दोषांच्या विषयी आपण थोडी माहिती घेतली. त्याच्यात पहिला अश्रद्धा, जिच्यामुळे उपासनेचे परिणाम दिसत नाहीत, अश्रद्धा पाहिली. असातत्य पाहिलं, खंड, उपासनेमध्ये विलक्षण खंड, सातत्य नाही, अपुरेपणा त्यात राहतो, प्रमाणाचा प्रश्न असतो त्या प्रमाणात होत नाही, संदेह राहतात, तुलना केली जाते कारण दुसऱ्याच्या उपासनेशी ते पाहिलं, अधीरता त्याच्यामध्ये राहते ती पाहिली. अनुपदिष्ट उपासना आपल्याला सांगितले का कुणी हे करायला, निदान सत्पुरुषांच्या ग्रंथामध्ये तरी तसं लिहिलं आहे का, कुणी सांगणारे गुरु असतील तर त्यांनी सांगितले का, महाराजांनी सांगितले का, असा विचार करून आपण जे साधन करतो आहोत त्याचा विचार करावा. अनुपदिष्ट उपासना करू नये, उपदिष्ट करावी. सबबी साधनेला सांगू नयेत.
साधना अनैसर्गिक कधी असू नये. आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे, आपण जी पद्धतीची ठेवण घेऊन जन्माला आलेले आहोत, शरीराची आहे, मनाची आहे, त्या ठेवणीला अनुकूल अशी उपासना असावी. आणि शेवटच्या मुद्द्यावर आपल्याला थोडी गडबड झाली, तो म्हणजे मिश्रणाचा. तो मिश्रणाचाच असल्यामुळं त्याला वेळ कमी राहिला आणि स्वाभाविकच आहे की मिश्रण न संपणारीच गोष्ट आहे. त्या उपासनेचं मिश्रण असू नये इथे आपण आलो होतो. आणि आता उरलेले मुद्दे बघायचे म्हणजे हा जो आपला उपासनेतले दोष, त्रुटी, उणिवा यांचा जो विषय आहे तो आपण जर वेळीच पाहिलेला असला तर एखाद्या गावाला जायचं असलं म्हणजे जसं तिथली वाटा वळणं, कुठे धोके सगळं आपल्याला जर कळलेलं असेल तर अगदी सुखरूप मनुष्य जाऊन आपल्या मुक्कामावर पोचावा. तसं व्हावं ह्याच्यासाठी आपण या उणिवांचा आणि त्रुटींचा विचार आधी करतो आहोत. हे आपण स्पष्ट सुरुवातीला केलेलंच आहे. त्यातल्या मिश्रणाबद्दल आपण बोलत होतो. तर त्यातले 1-2 उदाहरणं सांगितली होती की नामदिवसाच्या निमित्ताने हळदी कुंकू उरकून घेऊ नयेत, आणखीन काय करू नये वगैरे. आल्याच आहेत 4 बायका तर 5 बायकांचा हळदी कुंकू झाला, असं करू नये असं शेवट आपण बोललो होतं. तर अशा तऱ्हेनं उपासनेत मिश्रणं तयार होतात. तर त्यामुळे मूळ उपासनेची शुद्धता कमी होते आणि तिचे होणारे परिणामही कमी होतात. तर आपल्याला जे करायचं असेल ते दोन्ही स्वतंत्रपणे करावं. आणि त्याविषयी महाराजांचा शेवटचा दाखला आपल्यासमोर ठेवला होता की त्यांनी सांगितलं की 2 गिरायकाचं आणि दूधवाल्याचं भांडण चाललं होतं. ते आपल्याला तिथपर्यंत येऊन आपण थांबलो की बाबा तू तुझं पाणी वेगळं घाल, मी भाव तुला तोच देतो ना, आणि पाणी वेगळं घाल आणि दूध वेगळं घाल, एवढंच त्याचं म्हणणं होतं. तर तसंच कदाचित आपल्याबद्दल महाराजांना म्हणायचं असेल तर तुम्हाला काय जप करायचं तो वेगळा करा, खायचं प्यायचं काय ते वेगळं खा. आता दिवसाच्या ठिकाणी ठीक आहे, माणसाला गरज आहे, जिवंत राहायचं आहे त्याला, आणि असं कोणी कुठला उपासक किंवा उपास्य दैवत सुद्धा म्हणणार नाही. आपण पाहतोच आहोत की आलो की नाश्ता घेतो आहोत, चहा घेतो आहोत वेळेला. आपण आल्यानंतर महाराज आपल्या प्रसादाची व्यवस्था करत आहेत, पण ती अमुकच असावी असा आपला आग्रह नाही आहे. ती आहे हे बरोबर आहे, पण ह्यात जे मिश्रण तयार होईल ते आपण त्यात काहीतरी करायला गेलो तर होईल आपण स्वतःहून. आणि हे मिश्रणाचं काय आहे गणित की ही उपासनेत मिश्रण कधी होतं हे कळत नाही, आणि मग उपासनेत जेव्हा दोष मोठे होतात तेव्हा हे मिश्रणातून सुरू झालं असं कळतं. हे काय आहे तर हे मिश्रण काय आहे ते एकदा जरा थोडंसं समजून घेऊन मग पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. काय होतं पूर्वीच्या भाषेमध्ये सांगतो म्हणजे जुन्या की 3 धोरणे मांडले की गहू आणायला लागतो, तांदूळ आणायला लागतो, काय ज्वारी आणायला लागते, बाजरी आणायला लागते, डाळ आणायला लागते, पण एवढं आणून चालत नाही. पिठा आणायला लागतात, हे आणून चालत नाही. बरोबर मीठ लागतं, मिरची लागते, मोहरी लागते, लसूण, कांदा, काही ना काय असेल त्याप्रमाणे. आता चतुर्मास आहे त्यामुळे काय विचार फारसा करीत नाही, पण तरीसुद्धा उच्चारापुरता तरी निदान तर तिथे लागेल, ते लागेल, तेल लागेल. म्हणजे आपल्या साध्या भाषेत मिसळण्याचा डबाच लागेल की हो आपल्याला. म्हणजे प्रपंचामध्ये आपल्याला हे नुसतं ज्वारी बाजरी भाकरी असं ते जमत नाही, त्याच्याबरोबर ते मिसळण्याचा डबा लागतो. तर ते केल्यानंतर मगच स्वयंपाकाला चव येते असं आपण म्हणतो. तेव्हा आपल्याला प्रपंचामध्ये चवीची सवय झाली, त्या सवयीनं परमार्थात सुद्धा चविष्ट परमार्थ असावा असं वाटतं काही नाही, आणि तिथं घोटाळ्याला सुरुवात होते. परमार्थ चविष्ट असण्याची गरज नाही, परमार्थ शुद्ध वस्तू आहे. आपण काय करतो त्याची कल्पना नक्की असली म्हणजे पुढच्या प्रवासात अडचणी येत नाही. तर परमार्थ ही शुद्ध वस्तू आहे. हे जेवणाला ठीक आहे, जेवणात मी असं म्हणत नाही की मीठ घालू नका किंवा आणि काय तिखट घालू नका, असं केलं तर काय होईल, बेचव स्वयंपाक होईल. पण परमार्थाच्या साधनांच्या उपासनेच्या बाबतीत अशा तऱ्हेच्या मिश्रणाची गरज नाही आहे. त्याच पातळीवरच्या गोष्टी चालतात. एक वेळ भजन पूजन याच्यामधला जो फरक आहे तेवढा केला तर चालतो, पण ती उपासनाच असते सगळी. त्याच्यामध्ये असे विरुद्ध गुणधर्म नसतात की लिंबू पण पिळलं त्याच्यात तिखट पण घातलं मीठ पण घातलं, असे विरुद्ध गुणधर्म एकत्र करून जी चव स्वयंपाकाला आणण्याची आपल्याला गरज लागते आणि ती मी मान्य करतो, ती असल्याशिवाय त्याला चव नाही असं म्हणतो, तर ते मात्र परमार्थात लागत नाही. हे अनेकदा लक्षातच राहत नाही. तिथे पण काहीतरी असं करायची इच्छा निर्माण होते. तर हे कसं आहे की हे असं का लागतं ह्याचा विचार करू क्षणभर. आपण इथे बसलो आहोत, जे गोपाळकृष्ण आहे तो गोपालन करतो मुळामध्ये. आपल्याला पूर्ण पुरुषाचा पूर्णावतार तिथे समोर ठेवलेला आहे समाधीच्या वरती. आपण त्याच्याकडे पाहतो तर आपल्या लक्षात येत असेल की ते गोपालन चालू आहे. तर हे एका अर्थाने गायींचं आहेच आहे, म्हणजे जनावरांचं गुरांचं आहेच आहे, ते करणारच आहे, आणि ते तो आपला देव आहे. आपल्याकडे सामान्यातल्या सामान्य कामाला आणि ते करणाऱ्याला संस्कृतीने सर्वात मोठं स्थान ठेवलं होतं. आता विसरायला झालं म्हणून मला कृष्णाची आठवण झाली म्हणून फक्त जाता जाता त्याचा उल्लेख केला की तो सर्वात सामान्य काम करणार आमच्या दृष्टीनं गुराखी आमचा देव आहे. साध्या भाषेमध्ये म्हणायचं तो गुराखी आपला देव आहे. तर तो गुरं राखतो, आणि ते पाहिलं तर ते गऊ इंद्रिय, आता त्याच गऊ म्हणजे दुसरा अर्थ त्याचा इंद्रिय पण आहे, तेव्हा इंद्रियांचा पालन करता आहे तो. तेव्हा रानात गेल्यानंतर गुरं सोडून देतो, पण कृष्णाच्या ताब्यात गुरं असतात हे आपण देवाकडून शिकायचं असतं.
ही जे स्वयंपाकात चव लागते ती कोणाला लागते? ती जिभेला लागते, म्हणजे इंद्रियालाच लागते ना. इंद्रियाला चव लागते ती प्रपंचाच्या सवयीनं परमार्थाकडे जाते. असं थोडं आहे, कारण आपणच परमार्थ करायला जातो, आपणच प्रपंचातले आहोत. तेव्हा ही जी इंद्रिय आहेत ती ताब्यात असतात त्यांच्या. हे आपण कृष्णाकडे बघून शिकलं तरी चालण्यासारखं आहे. तर तो पालक आहे त्यांचा, तो त्याच्यावर नियंत्रण आहे त्याचं. त्याने हाक मारलं कपिला म्हणून तर कपिला आली पाहिजे असं आहे. पण आता हे माझ्या इंद्रियांना किंवा म्हणजे उदाहरणार्थ डोळ्यांना समजा मला तो बघायचं काय टी व्ही, तर चला उठूया म्हटलं की आतनं हाक आली तर एवढं झालं की येतो असं म्हणावं असं वाटतं. कपिला कुठली थांबत नाही, ती कृष्णाने हाक मारली की परत येते. तसं जर होणार असेल तर हरकत नाही, पण जर होणार नसेल तर मग आधीच आवरलेलं बरं. म्हणून परमार्थ शुद्ध वस्तू आहे ती ही अशी का बिघडते, तर प्रपंच इंद्रियाधीन आहे आणि त्यामुळे ती इंद्रिय मोकाटा असतात. ती गुरासारखीच अवस्था आहे त्यांची. म्हणूनच ती गोही अर्थ आहे आणि इकडे गुरही हाही अर्थ आहे आणि इकडे इंद्रिय हाही अर्थ आहे. पण तो दोन्हीचा स्वामी आहे हे फक्त विसरून जातं, तेवढं लक्षात ठेवायचं. तर परमार्थ चवीचा लागतो आणि तो शुद्ध आहे. खरं सांगायचं तर तो शुद्ध आहे. तो जेवण मान्य करतो. तो उपाशी राहा कधी परमार्थ केला आणि उपाशी राहायला असं होणार नाही. नाम घेता वाया कोण गेला, विश्वनाथ महाराज म्हणायचे ना, तसं वाया जाणारच नाही तो. त्याच्या नक्की आज सुद्धा ज्ञानेश्वरीचा अनुभव आपल्याला माहिती असेल की आज सुद्धा अनुभव असा आहे की तो 4 वेळा वाचतोय रोज निष्ठेने, तर त्याच्या पोटापाण्याची सोय भाकरीची होईल. तो म्हणाला मला उद्या पुरणपोळी घाला तर होईल असं नाही, पण भाकरीची सोय त्याच्या मीठ भाकरीची नक्की होईल. एवढी आज सामर्थ्य आजही त्या ग्रंथामध्ये सगळ्या आहे. ते संभाळतात आज सुद्धा आपल्याला. हे आपल्याला अनुभव प्रत्यक्ष येईल. तर तो कधी उपाशी नाही ठेवीत. पण हे काय होतं आपल्या दृष्टीनं की फिरणाऱ्या गुरांना दावं लावल्यासारखं होतं. प्रपंचामध्ये जी गुरं फिरत असतात म्हणजे चरत असतात वेगवेगळ्या मार्गाने. आता काहींच्या खाण्यालाच चरणं म्हणतात असं मी ऐकलंय, तर ते आता चरणं सोडा, पण त्या पद्धतीनं जी चरत असतात त्यांना दाव्याला लावल्यासारखं होतं. म्हणून परमार्थात अवघड जातं काहींना. तर ते गुरांना दावा लावल्यासारखं होतं. दावा लावलं की कोणालाही नकोच असतं. पण आपण एक क्षणभर असा विचार करू की आपल्याला जर या सगळ्या जीवनाचं सार म्हणजे परमार्थ आणि म्हणजे आनंद आणि जर शुद्ध परमेश्वर हवा असेल, म्हणजे त्या गाईचं जर दूध आपल्याला हवं असेल तर ती दाव्याला लावलेल्या गाईचीच धार काढता येते. एवढं लक्षात ठेवलं म्हणजे बरं. आपण मागणं भांडं घेऊन रानात गाय फिरते म्हणून तिच्या मागणं किती जरी हिंडलं तरी आपल्याला दूध पदरात पडणार नाही. म्हणून प्रपंचात कितीही करून समाधान मिळत नाही. तो जाईल तिकडे आपण जात राहिलो तर समाधान आपल्या हातात पडत नाही. याचं कारण ठरलेलं आहे की त्याला दावा लावून जेव्हा ते तिथे उभं राहील त्याच वेळेला ते दूध देईल. तेच परमार्थाचं शुद्धच परमार्थाचं स्वरूप असेल आणि ते आपल्याला आनंद देईल. तेव्हा आपल्याला हे मिळणार एवढं लक्षात ठेवलं तरी चालतं. आता यात काय आहे, त्याच्या मागनं जाऊन हिंडून ते मिळवण्याचे प्रयत्न म्हणजे ते चवीचा परमार्थ करण्याचे प्रयत्न आहेत. त्यात ते मिश्रण तयार होतं परमार्थामध्ये. म्हणून या गोष्टींना महत्त्व येतं आणि ते मिश्रणाने हा बाजूला जायला होतं. आणि हे बाजूला मी आत्ता म्हणलं ना मगाशी भांडं घेऊन मागे गायच्या फिरलं तर दूध नाही मिळणार, तसं आहे. आता बालसंगोपन हा एक वेगळाच प्रश्न आत्ता इथे संबंध नाही, पण मला एकदम आठवण झाली. अनेक अलीकडच्या माता मुलांच्या मागे ताटलीत घास घेऊन, म्हणजे काय गंमत असते कोणाठो. अलीकडे बालसंगोपनाचे काही वेगळे डिप्लोमा वगैरे निघालेत की काही कोणाठो. त्याच्या मागणं जिन्यात, त्याच्या मागणं बागेत, त्याच्या मागणं खिडकी, त्याच्या मागणं टी व्ही समोर, त्याच्याबरोबर ते एक घास त्याच्याशिवाय जेवतच नाही. म्हटलं पण एक दिवस प्रयोग करायचा का, तुमची तयारी आहे का? भूक लागेपर्यंत त्याला भूक लागेपर्यंत आपण जागेवर बसायचं आणि काय होते बघायचं. बाळ भूक लागलेलं बरोबर जागेवर येतं आणि बसून जाग्यावर तुम्ही म्हणाल तसे घास द्याल तसं खातं. पण जर मागून मी हिंडायचं ठरवलेलं असेल तर ते तुम्हाला पार बागेपर्यंत घेऊन जाईल. हे साधं बाळ करतं. आता नवीन बालसंगोपनाचे डिप्लोमा असलेले आपण ते केले नाही, त्यामुळे आपल्याला माहिती नाही, हे मी मान्य करतो. पण तरीसुद्धा असं होतं. हे साध्या इंद्रियांचं जर होतं म्हणजे बालकाचं जर होतं तर आमच्या मोठ्या माणसांचं त्या इंद्रियांचं आणि त्यामुळे होणाऱ्या मिश्रणामुळे होणाऱ्या परमार्थाचं काय होत असेल याची कल्पना नुसती केली बरी. आणि म्हणून नाम दिवसाचा सुद्धा मेनू विचारून उपस्थित राहणारे लोक असतात की काय आहे यावेळेला. म्हणजे लहान मुलांच्या ह्याच्यात एक प्रश्न विचारला होता त्यांना की बाबा आता उपास आहे, उद्या काय एकादशी आहे, तर उद्या एकादशी आहे, घरात चर्चा चालू आहे, आपण पर्याय सुचवा, असा एक प्रश्न टाकला होता.
तीनच बागा दिल्या होत्या. त्यांनी लगेच एकाने लिहिलं होतं खिचडी, कारण बरोबर आहे त्याचं ते बरोबर. दुसऱ्याने लिहिलं होतं काय शेंगदाण्याची आमटी वगैरे, असे आपापल्या परीनं सगळं लिहिलं होतं. म्हणजे त्यात शाबू वडासुद्धा लिहिला होता एकाने. आणि एकाने लिहिताना खिचडी आणि त्याच्यावरती कोथिंबीर आणि नारळ घालावा असं पण लिहिलं होतं. म्हणजे तर अशा तऱ्हेचे पर्याय आले सगळे. संबंध सगळ्या 50 पेपरमध्ये 2 पेपरमध्ये लिहिलेलं होतं की कमीत कमी अन्न, हलकं अन्न, विठोबाचं दर्शन आणि जास्तीत जास्त जेव असे लिहिलेले 1-2 पेपर सापडले. नुसतं चर्चा चालू आहे म्हणून लिहिलं होतं, कुठं काय लिहिलं होतं बाकीचं. म्हणून मनात काय आलं मला सांगा. उद्या एकादशी आहे, होऊन गेली काल, आता काय काळजी करायचं कारण नाही, पण उद्या एकादशी आहे, घरात चर्चा चालू आहे, आपण पर्याय सुचवा. त्याबरोबर पहिले पर्याय सगळे हे सुचवले गेले. हे ज्यांनी हे एकमेकांचं बघून लिहिलं नसेल अशी कल्पना करतो मी, कारण अलीकडे खूप आता चांगलं झाले परिस्थिती असं ऐकतो, तर त्यांनी मात्र हे लिहिलं होतं की विठोबाचं दर्शन आणि कमी काय हलकं अन्न आणि जास्तीत जास्त जप, अशा तऱ्हेचं उत्तरसुद्धा लिहिलेलं सापडलं. म्हणजे विचार कशा दिशेनं चालतात ते आपले साध्या उपासावर आपण आलो तर आपल्या लक्षात येईल. म्हणून उपासाला ह्याला काय करायचं हा नेहमीच्यापेक्षा गंभीर प्रश्न उपासाच्या दिवशी असतो. हा गृहिणीनं जास्त माहिती असलेला प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यात आपल्या ह्या वर्गाची कॉन्ट्रीब्युशन असतेच, नाही असं नाही, पण मुळात हा गृहिणींचा विषय असतो की या उपासाला काय करावं, कारण गेल्याला काय केलं होतं त्याच्यापेक्षा यावेळेला काय वेगळं करावं, असं काहीतरी चवीचं आपल्या त्या उपासनेचं झालेलं आहे घोटाळा थोडासा. तर तो आपल्याला दूर करता येईल का, तर तो दूर केला तर माझी वाटचाल बरोबर राहील. कारण ज्या इंद्रियाने मी बरोबर घेऊन हिंडतोय त्यांनाच मी उपासाच्या दिवशी सुद्धा मोकळं सोडणार आहे, नामदिवसाच्या दिवशी सुद्धा मोकळं सोडणार आहे. तर मला त्या लहान मुलासारखं आहे, आता कधी जेवण होईल तेव्हा होईल त्याचं, आणि माझे हाल होतील ते वेगळेच. तर असे सगळ्या मिश्रणाचा विषय आहे. त्यामुळे आपण तो लक्षात ठेवावा. आणि या उपासनेतल्या आडवाटा आणि फसवणुकी आहेत असं स्वच्छ लक्षात ठेवायला हरकत नाही. उपासनेतल्या आडवाटा आणि फसवणुकी असं लक्षात ठेवायला हरकत नाही. म्हणून अनेक वर्ष किंवा 25 वर्ष अमुक एक एकादशी केली किंवा अमुक एक काय चतुर्थी केली म्हणून त्याच्यात काही फरक पडत नाही. त्यांनी फक्त वर्षांचा हिशेब वाढतो, ह्यापेक्षा फरक नाही दिसत. उपासनेचा जो फरक दिसायला पाहिजे तो कदाचित 1 वर्षात सुद्धा दिसेल, 1 महिन्यात सुद्धा दिसेल, 2 वर्षात सुद्धा दिसेल, पण तो दिसत नाही याचं कारण आपल्याला कळू शकेल. असं हे त्या मिश्रणावरून आपण निघालो होतो. आता पुढचा 11वा दोष पाहू याच्यातला, की तो दोषालाच लागू आहे. तो कसा की हे जे दोष सांगितले जातात ना ते मला लागू नाहीत असं वाटतं. असा एक दोष आहे उपासनेमध्ये की जे दोष आहेत ते दुसऱ्या कोणाला तरी लागू आहेत. म्हणजे बाकीचे लोक असं करतात, त्यांना उद्देशून हे असावं असं ऐकणाऱ्याला वाटतं. हा एक दोष आहे. वास्तविक पोथी स्वतःवर घ्यावी, निरूपण स्वतःवर घ्यावं असं आपल्याला माहिती असेल. माझं म्हणून सांगितलं तर ते आपल्याला कदाचित नाही पटणार, पण अंबरराव महाराज म्हणायचे ना की पोथीवर स्वतःवर घ्यावी म्हणायचे. कौरवांनी ते काय, कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि त्यात पांडवांनी राज्य जिंकलं कौरवांचं. ह्याच्यात म्हणणे मला काय मिळणार आत्ता ह्या पोथीच्या विवरणामध्ये, मला काय मिळेल, तर तसं नाही म्हणले. पण पंचमहाभूत म्हणजे हे पांडव आहेत, त्यांच्या रूपाने शरीरामध्ये तो कृष्ण आला, परमात्मा आला, त्याची उपासना सुरू झाली आणि म्हणून कावकाव करणाऱ्या वासनांना पांडव जिंकू शकले. आता काय असं जर पोथी घेतली तर मला सांगा कौरव पांडवांच्या युद्धाचा सुद्धा आपल्याला उपयोग आहे. अशी पोथी त्यांनी स्वतःवर घेतलेली आहे. तेव्हा हे ज्या महात्म्याने किंवा सत्पुरुषांनी केलेलं आहे त्यावरनं आपण या ज्या चर्चा होतात तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला ते लागू करून घेतलं तर त्याचा उपयोग जास्त होईल. मी तर पोचलेलंच आहे, त्यामुळं मला या उपासनेतलं काही लागू नये असं जर वाटलं, काही गेलेले पुढे गेलेले असतात, काही नाही पुढे गेलो असं वाटतं, त्यामुळं आपल्याला हे लागू नाही असं वाटतं, तर असं काही जर झालं तर सुद्धा आपला धोका किंवा त्रुटी राहण्याची शक्यता असते. याला दाखला काय किंवा अडवायला उदाहरण काय आहे, विचार करायला उदाहरण काय आहे, तर समर्थ म्हणतात की नामसिद्धाचे साधन, नामसिद्धांचे साधन असेल तर मला नाम आणि तत्संबंधी उपासनेच्या गोष्टी लागू नसतील असं कसं होईल. गुरुदेवांसारख्यांना जर विचारलं तर गुरुदेवांना तुमच्यासारख्यांना नामाची गरज काय आहे असं बरोबर आहे, प्रश्न म्हणून बरोबर आहे. तुमच्यासारख्यांना नेमाला बसायची गरज, 3-3 तास जपाला बसायची गरज काय आहे असं विचारलं तर त्यांनी आश्चर्याच्या मुद्रेने माणसाकडे पाहिलेलं आहे की हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोच कसा. अशा आश्चर्याच्या मुद्रेने पाहिलेलं आहे. त्यांचं तर म्हणणं असं आहे की हा तर विषय सोडाच, की गरज काय आहे वगैरे हा प्रश्न सोडाच म्हणले. ठराविक काळानंतर अशी अवस्था होते की ते नाम सोडा म्हणलं तरी सोडणं शक्य नाही अशी अवस्था आहे.
असं होतं. गुरुदेवांचं म्हणणं उलटं असं आहे की हे नाम तुम्ही सोडा म्हणून मला सांगितलं. आता सिद्धपुरुषांना जर असं वाटत असेल की नाम सोडा म्हणून सांगितलं तरी मी सोडणार नाही असं त्यांना वाटतंय, त्यांच्या बाबतीत जर विचार आपण समोर ठेवून केला तर आपला विचार आपण काय करावा ते आपल्याला सुचेल. म्हणजे जे दोष येतात ते येत असतील तर मी त्याबद्दल आज नसेल तर उद्या येण्याची शक्यता आहे, आधी आला असेल तर आज दूर करायला हरकत नाही, अशा तऱ्हेनं मी स्वतःवर पोथी घेऊन ती केली. तर मग मिश्रण असू दे, अपुर प्रमाण असू दे, काही असू दे, प्रत्येक गोष्टीचं दोषाचं आपल्याची कुठेतरी बीज किंवा काही आहे का हे आपल्याला सापडू शकेल. त्याच्यानंतरचा 12वा दोष, साधनेची किंवा त्या उपासनेची प्रौढी, अहंभाव किंवा वेळी दंभ सुद्धा, जे सगळे एकाच यादीत आहेत, एका गटातच बसतात. तेव्हा ही जी उपासना आहे ती काय होतं, प्रौढ शब्द आहे, त्याच्यावरून प्रौढी झाली. तर आता ज्या अर्थी ही प्रौढी झाली त्या अर्थी वयाच्या आधारानं नसलेल्या कर्तृत्वाविषयी आपण जे काही मिरवतो त्याला प्रौढी म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. व्याख्या करायची झाली तर वयाच्या आधारानं, केवळ वयाच्या आधाराने नसलेल्या कर्तृत्वाच्याबद्दल आपण जे सांगतो त्याला आपल्याला प्रौढी म्हणायला हरकत नाही. नाहीतर ती वस्तुस्थिती झाली असती, कोणी प्रौढी म्हणलं नसतं, ते प्रौढी मिरवतात असं म्हटलं नसतं, ती वस्तुस्थिती आहे म्हटलं असतं, ते म्हणायची गरजच लागली नसती मुळामध्ये. कारण तोच पायावर डोकं ठेवेल, तुम्हाला प्रौढी सांगायची गरजच नाही अशी अवस्था आहे. ज्या अर्थी प्रौढी सांगायची वेळ आली त्या अर्थी वयाचा आधार घ्यावा असं वाटला. विनोबा म्हणायचे नाही का की काहीच सापडलं नाही आधाराला, म्हणजे शेवटी वय आधाराला घेतात भांडणामध्ये. तुझ्यापेक्षा मी जास्त 4 पावसाळे बघितले, म्हणजे एक लक्षात आलं की आणखीन काय यांच्याकडे नाही आहे, फक्त 4 पावसाळेच आहेत, त्यातला प्रकार आहे. तर तसं हे प्रौढीचं येतं, तसं उपासनेची प्रौढीचं येतं, तर तेवढं फक्त आपण टाळावं. मग साधनेत काय असतं की इकडे निदान वयाला काहीतरी मोजमाप आहे की गेल्या वर्षी काय 50वा वाढदिवस झाला, यावर्षी 51 झाला, 61वा झाला तर 62वा झाला, असं वर्षांनी मोजता येतं. उपासनेतलं वय नावाचा वेगळा प्रकार आहे. तेव्हा उपासनेचं वय किती हा प्रश्न आहे. मग त्यात प्रौढत्व आलं का नाही हा प्रश्न वेगळाच आहे. उपासनेचं प्रौढत्व कधीच मिरवायला जाणार नाही, कारण ते उपासनेतलं प्रौढत्व आहे. ते मुळात तुमच्या ठिकाणच्या आंबा आणि सगळे एक एक नाहीसच करत जातं, तर ते तुम्हाला याच्यात कसं मिरवायला कसं देणार, ते देऊच शकत नाही. ते उलटं अधिकाधिक मान खाली जाते उपासकाची, अशी अवस्था आहे. आपण पाहिलं असेल तर तात्याने ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती असेल की नम्रतेची आत्यंतिकता येते. हळूहळू पायसुद्धा तात्या मागे घ्यायचे की कोणी नमस्कार, कोणी मागे मागे मागे, असं कॉन्ट्रॅक्शन होईल म्हणायचं, शेवटी पायांची सुद्धा अशी अवस्था येईल, इतकी अवस्था येते. म्हणजे ज्यांची आत्यंतिक उपासना आहे त्यांची अशी अवस्था होते. तेव्हा उपासनेच्या वयाने जर समजा प्रौढी निर्माण झाली, उपासनेने असेल तर मिरवण्याचा प्रश्नच येणार नाही, सांगण्याचा तर अजिबात येणार नाही. तर या दृष्टीनं आता हे आपण भौतिकदृष्ट्या काही वेळेला मोजायला जातो. अनुग्रहाला एवढी वर्ष झाली, माझी भेट झालेला गुरूंची एवढी वर्ष झाली, त्या वर्षांचा एरवीच्या वयाच्या वाढीशी संबंध असेल, उपासनेच्या वाढीशी संबंध असेलच असं नाही असं मी म्हणत नाही. कोण जो करत राहिला असेल तर त्याचा झालाही असेल, पण जर नसेल तर त्याचा संबंध वयाच्या ह्याच्याशी मोजमापाशी काही नाही. त्यांनी किती साधन केलं, साधनेच्या तीव्रतेवर ह्यातलं प्रौढपण ठरतं. साधनेची तीव्रतेची स्थिती काय आज ह्याच्यावर अवलंबून आहे सगळं. आज तो जपाला बसला तर त्याला 3 तास बसता आलं का 5 तास बसता आलं की त्याच्याकडनं जप किती झाला, दिवसभरातला वेळ त्याचा किती त्याच्यासाठी गेला. आता तासावरच मोजलं पाहिजे असं नाही, ते कदाचित भावनेच्या तीव्रतेवरही अवलंबून असेल. कसली तीव्रता आहे असं म्हटलेलं नाही, तीव्रतेवर आहे. मनापासून करावंसं वाटलं तरी केल्यासारखं होतं असं जिथे परमार्थामध्ये सोय आहे तिथे त्याचं वयाचं आणि त्याचं गणित कसं जमेल. त्यामुळे इथे जी प्रौढी वाटते ती प्रापंचिक आहे आणि ती बनवणं हा किंवा आंबा बसणं हे त्याच्यातला. आणि जर समजा असं गृहीत धरू की उपासनेनं सुद्धा माणसाला काही अधिकार प्राप्त झालेला आहे, अशी कल्पना करूया आपण की उपासनेचा अधिकार आहे, प्रौढमध्ये वयाचा जसा अधिकार आहे तसा उपासनेचा अधिकार निर्माण झालेला आहे, तर प्रल्हाद महाराज म्हणतात ते लक्षात ठेवणं अधिक चांगलं माझ्या दृष्टीनं. म्हणजे आपलं मी लक्षात ठेवलं. आपल्याला बघा की उन्हाळा जाऊन पावसाळा आला, आता आपलं कर्तृत्व काय तसं आहे. हे वयाचे उन्हाळे जाऊन पावसाळे येतात, त्याचंच शेवटी सगळे मिळून आपण मोजतो ना, 62, 75, 71, 81 काय असेल ते उन्हाळे पावसाळे गेल्याचीच मोजमाप आहे ना. मग ते गेले, त्याच्यात आम्ही काय केलं, आमचा तो पाऊस यायचा तरी आम्हाला वर बघायला लागते की येतो का नाही याची आपली अवस्था झाली. तर त्याच्यात आपलं कर्तृत्व काय, काही नाही. मग उपासनेला हे कसं लागू होतं, उपासनेला सुद्धा हेच लागू होतं. ते असं लागू होतं की ही जी उपासना घडली ती कोणाच्या कृपेमुळे घडली. मी करायची म्हणून जर ठरवली असती तेव्हा मी कुठे गेलो असतो, नाही जमणार. त्यांची कृपा होती, त्यांनी
करून घेतली म्हणून माझ्याकडून झाली हे जर लक्षात ठेवलं तर इथे सुद्धा पुन्हा आपल्याला काही अहंकार बाळगायचं कारण नाही. म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे की प्रौढीचा विषय जर आलाच क्षणभर तर उपासनेला दोष लागला असं समजायला हरकत नाही. तो दोष टाळून आपण पुढे जाऊया. आता 13वा दोष आहे तो प्रगती संबंधी आहे. प्रगती संबंधी 3-4 प्रकारचे दोष होतात. ते कसे होतात? ते प्रगतीची इच्छाच नसते काहींच्या ठिकाणी. हा सुद्धा एक मोठा दोष आहे की आपण एक काय बाबा अनुग्रह घेतलाय किंवा आपण एक समजा सत्पुरुषाची गाठ पडली, आपलं काम झालं असं वाटतं. त्यांचं काम झालेलं असतं, आपलं काम सुरू झालेलं असतं. हे विसरायलाच होतं. ते आपलं काम खरं सुरू होतं. सत्पुरुषाचं दर्शन झालं किंवा काही अनुग्रह झाला की आपलं काम सुरू झालेलं असतं त्यावेळेला. तर ते सुरू झालेलं काम मी किती केलं हे बघायला पाहिजे खरं म्हणजे. त्याऐवजी आता माझं काम झालं. आता तशा तऱ्हेनं उद्धरून जाणारे लोक असतात ते अपवाद होत आहेत. केवळ सत्पुरुषाचं दर्शन झालं आणि उद्धरून गेले, पुन्हा मागे फिरले नाहीत. ते अगदी अपवादभूत गोष्टी आहेत. तर त्या सर्वसामान्य माणसांना, साधकांना आपल्याला लागू नसतात. त्यामुळं आपण असं लक्षात ठेवलेलं बरं की प्रगती संबंधी इच्छा सतत त्यांनी बाळगीत असावं एवढं तरी खरं की महाराज माझी प्रगती व्हावी. तुम्हाला जे अभिप्रेत आहे त्या दिशेनं मी आणखीन एक पाऊल का होईना पण पुढे टाकावं. असं एकही दिवस उजाडू नये, एकही दिवस माळू नये की ज्या दिवशी मी काही एक पाऊल कण का होईना त्यात भर टाकली नाही. भले मी ती 1 माळ्याची भर टाकली असेल, मी 10 माळ्याची टाकली असेल, 100 माळ्याची टाकली असेल, जपाच्या भाषेत बोललो, नामाच्या भाषेत बोललो, वृत्तीच्या भाषेत म्हणा. एक तरी दिवस असा गेला असेल की ज्या दिवशी मी काही कोणाचं अंतःकरण न दुखवता वागू शकलो असेल, कर्तव्य मी महाराजांच्या स्मरणामध्ये करू शकलो असेल. उपासनेची तर कितीतरी गोष्टी आहेत, कुठल्याही मार्गाने मोजता येईल. पण हे करण्यासाठी प्रगतीची इच्छा जी लागते ती इच्छा नसणं हा अपराध आहे किंवा त्याच्यातला दोष आहे. ते इच्छा असावी. आता समजा प्रगती नाही झाली तर, म्हणून प्रगतीबद्दलच्या 3 गोष्टी आहेत की नाही झाली तर खंत तरी असावी ना की प्रगती झाली नाही. की दरवेळेला म्हणजे आपल्याला उदाहरण म्हणून सांगायला हरकत नाही की महाराजांकडे आपण गेलो की दर्शनाला जातो की नाही, आपण आपापल्या गुरूंकडे जात असाल असं समजा, काही आणखीन दुसऱ्या स्थानी जात असाल समजा, सगळे साधक मंडळीच आहेत, सगळे देवाच्याच दिंडीत आहेत, तर ते जात असतील ना, तर तिथे गेल्यानंतर ते तर तिथेच आहेत. येणाराच समोरचा बदलत असतो, हो की नाही. तो मनुष्य बदलला, तो समोर आला की त्यांना पाहिल्यानंतर गेल्या वर्षी हा आला होता, यावर्षी आला, तर ह्यात काही फरक पडलाय असं त्यांना वाटतं का? मला तर खूपच फरक पडलाय असं वाटतं. हे माझं सोडा, त्यांना तसं वाटतं का? म्हणजे प्रगतीची माझ्या मनामध्ये जर इच्छा असेल आणि समजा झाली नसेल तरी ते म्हणतील ठीक आहे, गेल्या वर्षी ह्याला प्रगतीची काही जाणीवच नव्हती, यावर्षी हा आला त्यावेळेला असं वाटतंय की प्रगती झाली नाही पण ह्याला खंत वाटते की अरे मी इतके वर्ष हे करतो पण माझ्यात काही प्रगती होत नाही, माझा राग मला आवरला नाही, माझे विकार माझ्या ताब्यात नाही, माझा अमुक नाही, माझं हे जमलं नाही, ते जमलं नाही. पण त्यांनी तो अस्वस्थ आहे ह्यांनी सुद्धा महाराज स्वस्थ होतील, हरकत नाही. छान. म्हणजे आपल्या प्रगतीविषयी जर खंत असेल तर ती अस्वस्थता सुद्धा गुरुंना स्वास्थ्य देईल की काही हरकत नाही, कारण खंत आहे त्यामुळे हा काहीतरी करण्याची शक्यता आहे. एवढी आशा त्यांना निर्माण होते. एवढं हृदय त्यांचं चांगलं कोमल आहे तर त्यांना ते तसं वाटेल, एवढं तरी निदान असावं. हे प्रगतीबद्दलचं सांगितलं. आणि काहींना खंत असते तर ते अनेक वर्ष महाराजांसमोर येऊन खंत व्यक्त करतात. तसं नको. खंत बरोबर कृती आहे का त्यांची, काही प्रयत्न आहेत का? तेव्हा इच्छेचे ज्या संबंधातल्या ज्या गोष्टी आहेत, प्रगतीच्या संबंधातल्या ज्या गोष्टी आहेत, त्यामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. एक, इच्छाच नाही आहे. दुसरी, इच्छा आहे पण होत नाही आहे, त्याची खंत वाटते. आणि तिसरी जी आहे खंत वाटते तिला कृतीचं अंग आहे की महाराज मला हे जमलं नाही, 362 दिवस नाही जमलं, पण मला ते 10 दिवस जमलं. यावर्षी तुमच्या दर्शनाला आलो किंवा या महिन्याने दर्शनाला आलो, त्यावेळेला 10 महिन्याने 8 महिन्यांनी मला निदान 10 दिवसाच्या ऐवजी 20 दिवस जमलं, काय 25 एकादशा जमलं, काय आपल्या दृष्टीनं भाषा असेल ती, पण तेवढे दिवस तरी ते मला जमलं असं जर त्यांना दिसलं तर आपलं लहान बाळ जसं मोठं व्हावं, ते मोठं झाल्यावर जसा आईला आनंद होतो तसं त्यांना होत असेल ना. साध्या अंतःकरणाने आपण विचार करा, बाळ मोठं नाही झालं तर आईला काय वाटत असतं, असं राहिलं तर मग ती पाहत असते ना. तुमचं लक्ष नसलं तरी तुम्ही दर्शनाला जाता, त्यावेळेला ते नाही का दर्शन घेत तुमचं, मग त्यावेळेला त्यांना तो फरक दिसेल. असे आपण जर बाजूनी पाहिलं तर हे लक्षात येऊ शकेल. आता 14वा, कारण दोष आपल्याला हे सगळे आपल्या मर्यादेमध्ये संपवायचे, तो म्हणजे यांत्रिकता उपासनेची. हा एक दोष आहे, अपरिहार्य आहे थोडासा. उपासनेला यांत्रिकता आहे. अलीकडे यंत्रच उपासना करतात, ते एक विषय वेगळाच आहे, म्हणजे त्यात काय पडत नाही. अनेक ठिकाणी मला एकाने विचारलं होतं की ते मशीन जर लावलं, समजा आपल्या लाईटवर असतात अलीकडे मशीन वगैरे, तर त्याचा जप कसा मोजावा.
म्हटलं खरं म्हणजे हा तुमचा प्रश्न नाही, तर मशीनचाच प्रश्न आहे. श्रीराम जयराम जय जयराम ते लावून ठेवलेलं असते. मग अर्धा तास आहे का, अर्धा तासाचं जप किती धरू? म्हटलं वाटलं तर एकदा तुम्ही मोजून बघा किती होतोय ते, पण तुमच्यात धरू नका. तर तुम्ही करत असला तर धरा. वातावरण निर्मितीला उत्तम, म्हणजे त्याचा काही उपयोग आहे, म्हणजे त्याची उपयुक्तता मी अमान्य करीत नाही, पण त्याचा जप म्हणून काही उपयोग आहे का? आपल्याला होईल का? तर आपल्याला काही होणार नाही, आपण त्यामध्ये नाही. आता झालाच तर ते मशीनच्या नावावर मांडावं लागेल कदाचित, असा काही जप असेल तर, हो की नाही. यांत्रिकतेची सुरुवात कुठेपर्यंत आता शेवट आलाय ते बघण्यासारखं आहे, की चांगली गोष्ट आहे की आपल्याला एक साधन उपलब्ध झालं, एक वातावरण निर्मिती चांगली होते, एवढं कोण म्हणणार? ते त्याऐवजी ते आपलं यंत्र म्हणत बसतं, ते एक बरं आहे. इतपत यांत्रिकता उपासनेमध्ये ठीक आहे, पण हिचं म्हणून जो काही कोणी उपयोग करायला जाईल तर नाही. ती जर काही पुण्यही असेल तर ती त्या मशीनच्या नावावर आणि तिला चालना देणाऱ्या विजेच्या नावावर जमा होईल. आणि बहुतेक मला असं वाटतं की पुण्याई भरपूर मशीनच्या अलीकडे वाढल्यामुळे त्यांना सरकारी सुट्यांपेक्षा जास्त सुट्या अलीकडे मिळायला लागल्या विजेला. आता आपण बघितलं असेल ते अलीकडे गेले 2-5 वर्षात तर फारच सुट्या आता विजेला मिळायला लागल्या, हो की नाही. त्या अर्थी त्यांची ह्या मशीनमुळे पुण्याही वाढली असावी म्हणून त्यांच्यावर कृपा झाली परमेश्वराची, की बाबा किती नामस्मरण करतोस माझं, तुला 52 सुट्या सरकारी लोकांना असतात, तुला 100 असं काहीतरी झालंय काय बघावं, काय असलं काहीतरी हे गणित आहे. आपला त्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे आपल्या उपासनेत यांत्रिकता आहे का याच्याशी संबंध आहे. तर यंत्रवत असणं हा एक प्रकारचा दोष आहे, पण यंत्रवत असण्याचा मार्ग पण नाही आहे, हे तितकंच खरं आहे. पुढे जायचं आहे म्हणजे पाऊलं आपण ज्या वेळेला इथून बाहेर हॉलमधून चालत जातो तेव्हा यंत्रवत पावलं पडतात की नाही, ती पडली पाहिजेतच, त्याला काही इलाज नाही, त्याच्याशिवाय हॉलच्या बाहेर नाही जाता येणार. आपल्याला भावाने देवाजवळ आपण महाराजांकडे दर्शनाला जातो, प्रत्येक पावलाबरोबर महाराजांचा अभिप्राय आहे की प्रत्येक पावलाबरोबर देवाला भेटण्याची उत्कंठा वाढावी. वास्तविक हा अभिप्राय वाढदिवसाबरोबर आहे. प्रत्येक वाढदिवसाला देवाला जवळ जाण्याची, देवाच्या जवळ जाण्याची उत्कंठा वाढावी. आमची इकडं ते काय मेणबत्त्या फुंकायचं चाललंय ना, आम्ही कुठली उत्कंठा काय करायचं याच्या काळात काय कळत नाही. तर हे सगळं कसं काय गणित जमवायचं हे यांत्रिकतेचं, ते आपल्याला सोडवलं पाहिजे. तर हे आपल्याला करण्यापेक्षा माझी उत्कंठा जवळ ससा जाईन, तो समजा बारीमध्ये जास्त वेळ थांबला ना तर उत्कंठा वाटते, पण ती पायाला रग लागली म्हणून वाढलेली असते, महाराजांना भेटायची नाही. थोडा फरक लक्षात घेतलेला बरा यातला, पण की त्याच्यासाठी नाही आहे ती. मला अगदी मंदिर मोकळं आहे, पण जवळ गेल्यानंतर महाराजांचं दर्शन केव्हा होईल असं मला वाटतं. याविषयी जी उत्कंठा आहे ती उत्कंठा वाढली तर मला काहीतरी माझ्या पावलागणिक यांत्रिकता नाही आहे, माझी पावलं तीच पडतायत. म्हणजे जी पावलं माझी इथून हॉलमध्ये जाताना कुठलाही भाव नसताना पडतात, तीच भाव असताना सुद्धा पडतात. म्हणजे यांत्रिकतेला एक बाजू आहे, पण दुसऱ्या बाजूला त्याच्यात भाव आहे की केव्हा ती भेट होईल असं वाटतं आपल्याला. समजा जर आपल्या एखाद्या प्रियस्थानी, आदराच्या स्थानी जर जायला नाही मिळालं, वर्ष झालं, 2 वर्ष झाली, काही काळ गेला की ज्याच्यामुळे भेट नाही झाली, तर आपल्याला भेटायला जाताना जिन्यावर सुद्धा माणसाला अस्वस्थता येते की केव्हा भेटेन, किंवा त्या पायरीवर सुद्धा अस्वस्थता येते की केव्हा आज जाईन असं वाटतं ना. मग त्याला जो भाव आहे तो ह्या आपल्या यांत्रिकतेला जोडायचा आहे. यंत्र तर आम्ही यंत्रच आहोत, हा याचं यंत्र नाही समजलं म्हणजे ना, म्हणजे आम्ही यंत्रच आहोत, त्याला काही पर्याय नाही आहे, फक्त या यंत्रात भाव पण दिलेला आहे ना. तर तो आपल्याला आणता येईल का आमच्या उपासनेमध्ये, तो आपल्याला आणता येईल का. तेव्हा दरवर्षी उत्सवाला आपण आता तर नामदिवसाला दिसतोच आहोत, नामदिवसाला दिसतोच म्हणून महाराजांना नक्की आनंद होत असेल, पण त्याच्याच बरोबर दर उत्सवाला, दर कार्यक्रमाला आपण बरोबर दिसतो आहोत. तर आपण जेव्हा महाराजांसमोर जाऊ तेव्हा आपल्यात काहीतरी फरक त्यांना दिसावा एवढी जरी इच्छा बाळगली तरी सुद्धा भाव येईल. आणि दुसरं हेही सांगतो की समजा असं गृहीत धरा, महाराजांना फरक दिसत नाही का? महाराजांना फरक दिसतो. माणूस समोर आला की दिसतं की ह्याचा एक फ्लॅट होता, यावर्षी दुसरा झाला, शेजारचा जोडून होता म्हणून घेतला, इन्व्हेस्ट करायचे होते म्हणून पैसे काय कशात गाडीत केले, काय आणखीन कशात केले, हे त्यांना दिसतं. म्हणजे फरक दिसतात, पण त्यांना हवे ते फरक दिसत नाहीत. ह्या सगळ्या फरकात त्यांचा हात आहेच, पण तरीसुद्धा त्यांचा हात ज्या फरकासाठी वापरायचा आहे ते फरक दिसत नाहीत. याची जाणीव राहिली तरी हा भाव येईल. ती यांत्रिकता आपल्यामध्ये जाऊन त्याच्यातला भाव बरोबर त्याच्यात यावा एवढं जरी आपण प्रयत्न केले तरी होईल. तेव्हा आपल्याला यांत्रिकता कशी आहे की सगळ्या गोष्टींना काय होतं, एक व्यवस्था लागते. आपल्या विचारगीतेमध्ये आहे ना की समूह आला की तिथे एक व्यवस्था लागते. व्यवस्था आला का तेथे थोडे नियम पालन, हे बरोबर आहे. कुणी किती व्यवस्था केल्या तरी दोष निर्माण होतातच, हे व्यवस्थेचं लक्षणच आहे की नियम केले की त्याच्यामध्ये अपवाद, दोष हे निर्माण होतातच. ते सारखे म्हणून करावे दोषशोधन असं लिहिलंच आहे त्याच्यामध्ये. तर तसं ते दोषशोधन करीत राहावं लागतं आणि ते बाजूला करावं लागतं. तेव्हा आपण ज्या वेळेला जेवायला बसतो त्यावेळेला खरं कारण जेवण्याचं काय असावं, वेळ झाली म्हणून की भूक लागली म्हणून.
म्हणून यात यांत्रिकता की भाव हे बरोबर कळेल. आपण ज्या वेळेला बसतो त्यावेळेला भूक लागली म्हणून बसावं का वेळ झाली म्हणून बसावं, तर खरं सांगायचं तर भूक लागली. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा डॉक्टर्स आपल्याला सांगताना आढळले असतील, आपल्याला नक्की आढळले असतील की तुम्हाला खरी भूक लागेल तेव्हा आणि जेवढी भूक लागेल तेवढंच जेवा, त्याच्यापेक्षा जास्त जेवू नका, ते तुम्हाला त्रास देईल. म्हणजे यांत्रिकतेनं मला जीवन चालणार नाही, मला भूक लागेल तेव्हा जेवलं पाहिजे. ती भूक लागल्यावर जी व्याकुळता असते, जी गरज असते ती त्यात असते. ते यंत्रच आहे, ते काम करतं, ते भूक लागण्याचं काम करतच आहे. पण त्याच्याबरोबर ज्या वेळेला त्याच्यात व्याकुळता निर्माण होईल त्यावेळेला जेवण जाईल तर ते अगदी व्यवस्थित त्या माणसाला पचेलच आणि त्याच्याबरोबर त्याच्या शक्तीचं सुद्धा ते वाढ करील आणि त्याचं जे मूळ काम आहे ते जेवणाचं ते करेल. तसंच भजन, पूजन, पुराण सगळ्या साधनांचं आहे. ते प्रत्येक साधनेत यांत्रिकता येते की 4 वाजले म्हणून हे करायचं, 5 वाजले म्हणून ते करायचं, 7 वाजले म्हणून हे करायचं, असं ते नाही आहे. ते खरं म्हणजे भावाचं काम आहे. मग भावाचं काम करताना समजा 5 मिनटं मागं पुढं झाली तर काही गडबडायचं कारण नाही. भावात असला तर हा आपला पळायला बघत असेल तर ते नव्हे. भावात असला आणि 5 मिनटं उशीर झाला, महाराजांसमोर दर्शन घेतो, 1-2 मिनटं लागली त्याला दर्शन घेताना, आनंद झालाय, थांबला 1-2 मिनटं, तर काही बिघडत नाही बरं का. कारण का मूळ काम करतोय तो, खरं सांगायचं तर हो की नाही, तर ते त्याला काम करू द्यावं, त्याने अवश्य करावं. ते भावाने होतं आणि भावाने केलं की त्यात प्रेम येतं, प्रेमाने प्रगती होते. साधनेतली प्रगती ही भावात येणाऱ्या प्रेमाने होत असते. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी याच्यातून आपल्या दृष्टीनं खूप झालं. तर अशा ठिकाणी 5 मिनटं लवकर किंवा 5 मिनटं उशीर यामुळं फरक पडत नाही. का पडत नाही? तुम्ही भावात असता, त्या भावात असता. अहो ते फरक पडायला ते काही आपला राम किंवा आपले महाराज म्हणजे काही हे आहेत का, ते फॅक्टरीवरचे गेटमन ते काडपंच करणार नाहीत असं काही आहे का? ते तसं नाही आहे. ते फार थोर हृदयाचे आहेत. त्यांना तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आणि तुम्हाला काय साधायचं त्याची कल्पना आहे. त्या कल्पनेपोटी तुम्ही जर समजा भावात असाल, त्या प्रेमात असाल आणि तुम्ही महाराजांसमोर अजून एक याच्या जागी 2 मिनटं थांबला असाल तर आनंदाने थांबा म्हणतील आणि उलटे शबासकी देतील की तुम्हाला यंत्रामध्ये भाव होता आला. हे सगळं यंत्रच होतं, ते यंत्राच्या पद्धतीनंच काम करतंय. तुम्ही त्याच्यात भाव ओतण्याचं काम केलं म्हणजे परमेश्वर आणलात, याबद्दल उलटी पाठीवर थाप मिळेल. तर हे झालं यांत्रिकतेचं. त्यामुळे यांत्रिकता कुठे आपल्या उपासनेला येत नाही ना, हे एक. आता 15वा त्याच्यातला दोष तो असा की ध्येयहीन उपासना असतात. उपासनेला सुद्धा ध्येय लागतं, काहीतरी ध्येय हवं ना समोर. त्याच्याशिवाय मनुष्य साध्या व्यवहारात वाटचाल करतो का? मुलाचं सुद्धा ध्येय नसलं तर आपण त्याला म्हणतो अरे तुला काय क्लास बीस मिळवायचं की नाही, किंवा तुला काय डिस्टिंक्शनमध्ये यायचं आहे की नाही, तुला पास व्हायचं आहे की नाही, ज्याची जी कुवत असेल त्यानुसार ते त्याचं ध्येय असतं. मग त्याप्रमाणे त्याची वाटचाल आणि मग पुढचं सगळं दिवसाचं टाइम टेबल ठरतं. मग तो TV आपोआप कमी बघेल, तो आपोआप खेळाचा वेळ खेळायला देईल, काय असेल ते सगळं त्याचं ठरतं. कारण त्या ध्येयाने बरोबर ही दिशा लागलेली असते. मग ते ध्येय, उपासनेला ध्येय आहे हे नुसतं उपासना करून थांबण्याचं काम नाही, ती कुठेतरी नेणारी गोष्ट आहे. एवढं जर लक्षात असेल तर ध्येय काय असावं हे पण ठरवता येईल. आपल्या ध्येयामध्ये गुरुचं प्रेम संपादन करणं एवढं तरी एक ध्येय माणसाचं असं. गुरुचा संतोष ही गुरुची खरी पूजा, आपल्याला माहिती आहे. महाराज दुसरे म्हणाले, आपल्याला कल्पना असेल तर गुरुचा संतोष ही खरी पूजा, आंबेडकर महाराज म्हणायचे गुरुचा संतोष ही खरी पूजा. तर तसं आपल्या गुरुचं प्रेम हे माझ्या उपासनेचं ध्येय आहे. मला ते प्रेम मिळालं त्यांचं तर माझ्या उपासनेचं फलित झालं, माझं ते ध्येय आहे. तेव्हा मला ती घोकंपट्टी नको, मला त्यांचं प्रेम हवं आहे त्याच्यातून, तर ते माझं ध्येय आहे. ते ज्या वेळेला ते म्हणतील, म्हणून तो महाराजांकडे तो आपला कुठे गेला, तो आपला जो आहे ना त्यातला तो ऐकल्याबरोबर तो निघून गेला. हे जे आहे आपण चरित्रात वाचतो ते आपला म्हणावं एवढ्यासाठी, म्हणजे काय ते प्रेम. तर ते त्यांनी करावं याच्यासाठी त्यांना जे हवं आहे ते करायला मी तयार आहे, त्याला मी उपासना असं म्हणतो. त्यांना जे पाहिजे ते मी करायला तयार आहे आणि ते आपल्याला जे सांगतात ते अत्यंत उचित आणि धर्मशास्त्रानुसारच असतं सगळं आणि बरोबरच असतं. तर ते माझ्याकडून व्हावं, त्यातलं सर्वसामान्य गोष्ट म्हणजे नाम, ते आपण पाहिलं. तर अशा तऱ्हेनं गुरुप्रेम संपादन करणं, निरपेक्ष आनंद मिळवणं, किती ध्येय, दुःखाची निवृत्ती होणं, माणसाच्या जीवनात दुःख नसणं. रोजच्या जीवनामध्ये कुणाच्या जीवनामध्ये दुःख करू नये अशी परिस्थिती आहे, काहीतरी दुःखाची परिस्थिती आहेच. काही नसली तर घरातली माणसं पुरेशी असतात त्यासाठी. दुःखासाठी काही बाहेर जावं लागतं असं नाही फार मोठं. तर प्रत्येकाला आपापल्या घरामध्ये सगळी माणसं काय आपल्या मनाप्रमाणे थोडीच वागतात. अहो सकाळी वागली तर संध्याकाळी वागतील याची खात्री नाही, संध्याकाळी वागली तर सकाळी वागतील याची खात्री नाही. हे आपल्याला घरातच अनुभव आहे. कशाला दुःखासाठी बाहेर जायला पाहिजे, इथेच पुरतं. त्याच्यापेक्षा भर आणि बाहेर असते, ते ऑफिसमध्ये असो, व्यवसायात असो, शेतीत असो, कशात असो. तर हे सगळं होतं आहे ना, या ठिकाणी मला दुःख होत नाही, मी माझं कर्तव्य करतो, हे माझं परमार्थाचं ध्येय आहे, माझ्या उपासनेचं ध्येय आहे. ते
जे काय येतं ते वाटायला येतं, पण मी त्यात शांत असतो हे मला मिळतं, ते माझ्या दृष्टीनं माझ्या उपासनेचं ध्येय आहे. तर ध्येयाची कल्पना समोर असली म्हणजे मग आपल्या उपासनेला दिशा असते. ध्येयाची कल्पना असावी, मग ती शुद्ध ज्ञानाची असेल, शुद्ध कर्माची असेल, आपले संबंध परस्पर संबंध प्रेमाचे आणि आनंदाचे असण्याचे असेल. प्रेम गेलं की सगळं गेलं तर त्या म्हणायच्या, तसं आहे. तर प्रेम असेल तर सगळं आहे, तर ते आहे ना, तर ते त्यांचं वाढवण्याचं ते त्याचं ध्येय आहे. तसं तर ते गुरुचं प्रेम आपल्या दृष्टीने आपण आदर्श म्हणून ते ठेवलं. किंवा अगदी जर आपल्याला बघायचं असेल तर पुन्हा जन्म नाही हे सुद्धा ध्येय आहे उपासनेचं. पुन्हा जन्म नाही, त्यात सुद्धा विनोबांचं लक्षात ठेवण्यासारखं छान आहे. विनोबा म्हणायचे, माझा पूर्वजन्मावर विश्वास आहे पण पुनर्जन्मावर नाही, हा माझा शेवटचा. असं ध्येय ठेवायला तर काही हरकत नाही, कारण पूर्वीचं काय असेल ते असेल म्हणून तो वाट्याला आले. आपल्या एकमेकांच्या वाट्याला एकमेक जण आलेले आहोत सगळेच. आता हे एकमेकांच्या वाट्याला नाही का आलो म्हणून तो बसलो. तर ते जे काही आपण बसलेले आहोत ते वाट्याला आलेले आहोत, ते पूर्वकर्मानुसार आले आहोत. काही चांगल्या येतील गोष्टी, काही वाईट येतील, काही हव्या असतील, काही नको असतील, पण ज्या पूर्वकर्माने आल्या म्हणून पूर्वजन्मावर विश्वास आहे, पण पुनर्जन्मावर अजिबात नाही. मला असं वाटतंय की जी मी उपासना करतो आहे ती एवढी समर्थ आहे आणि मला तारून नेणारे सद्गुरू एवढे समर्थ आहेत की मला पुन्हा ह्या जन्माच्या चक्रात ते टाकणार नाही, हे माझं ध्येय. म्हणून माझ्या उपासनेला जे काही ध्येय असेल ते तसं असावं. ध्येयहीन उपासना असू नये, तो त्यातला दोष आहे. आता एरवीच्या जीवनाशी आपला पुढचा 16वा मुद्दा घ्या. एरवीचं जे आपलं जीवन चालू आहे, उपासना जप किती वेळ करेल? अर्धा तास केला, 1 तास केला, पाऊण तास केला, काय आपली आपली पद्धत असेल, 3 तास केला, काय जे असेल ते. तर त्याचा माझ्या एरवीच्या जीवनाशी संपर्क आहे का, काही संबंध आहे का? तो जर नसेल तर तो दोष आहे. माझ्या एरवीच्या जीवनाशी माझ्या उपासनेचा संबंध नसणं हा दोष आहे. महाराज स्वामी म्हणायचे ना, आपल्याला माहिती आहे ना की आपल्या प्रत्येक क्रियेशी भगवंताचा संदर्भ आणि संपर्क असावा. म्हणजे तेच ते की हे जर नसलं तर दोष निर्माण होईल. म्हणजे मला जर आता समजा तीच आपण नाम घेतो, मौनाने घ्या, अगदी मनातल्या मनात घ्या, त्याच मनाने बाकी सगळं चिंतन करतो की नाही? जपाला बसल्यावर जास्त होतं की नाही? उलटं जे विचार करायला नको ते त्यावेळेला नेमके हजर असतात. अगदी ज्यांचा विचार करू नये, आपण कधी करणार नाही, लिहून देऊ ह्या विषयी माझ्या मनात नाही असं लिहून देतो, बरोबर विषय त्यावेळेला अगदी मनात अगदी बोलावल्यासारखं आमंत्रण देऊन हजर असतो, बरोबर. आता हे काय आहे प्रकरण? मग ज्या मनाने मी हे करतो त्याच मनाने मी ते करतो. वाणीनं मी जप करत असेल तर त्याच वाणीनं मला एरवीच्या जीवनामध्ये अपशब्द वापरता येईल का? ती वाणी दूषित आहे, तिनंच मी नाम घेणार. तिनंच जर मी, आपण साधं भांडं जरी पाणी प्यायचं असलं तरी सुद्धा असं बघतो आणि पाणी पितो ना, ते आपल्याला चालतं का? कसंही असलं तरी घासाळ टाकलेलं भांडं आहे, असे कल्पना करा की घासाळ टाकलेलं आहे, काहीतरी माती लागलेली आहे, अशा अवस्थेत आपल्याला पाणी भरून दिलं आणि आपण ते अगदी आनंदाने प्यालो, असं होतं का? ते बघितल्यावर म्हणतो जरा थोडंसं जरा थांबतोच, तिथेच थांबतो मनुष्य. मग महाराजांनी आपल्या वाणीबद्दल काय म्हणावं? एरवीच्या माझ्या वाणीच्या उपयोगाबद्दल काय म्हणावं? हे याच्यावर अवलंबून आहे. म्हणून आपल्या इतर जीवनाचं जे व्यवहार आहेत त्याच वाणीनं मी निंदा करणार, त्याच वाणीनं मी दुसऱ्याला अपशब्द वापरणार, त्याच वाणीनं मी दुसऱ्याला दोष ठेवणार. मग असं जर असेल तर ती वाणी माझ्या नामाला कशी उपयोगी पडणार? म्हणून माझ्या एरवीच्या जीवनाशी माझ्या ह्याचा उपासनेचा संबंध असणं आवश्यक आहे. तर ते कसं राहील? तो जर एकदा विचार मनात आला, हा दोष दूर करायचा आहे मला, असं जर मनात आलं तर माझा अभद्र शब्द, माझा अपशब्द, माझे जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्या माझ्या वाणीच्या आपोआप आवरल्या जातील. हीच वाणी मला इकडे मला नामाला वापरायची, जी महाराजांना सर्वात आनंदाची गोष्ट आहे. तर ती वापरताना मला शुद्ध पाहिजे. म्हणून पूजेच्या वेळेला उपकरणी आपण घासून घेतो, स्वच्छ धुवून घेतो, घासून चकचकीत. आपण बघितलं तांब्याचं भांडं तर चकाकतं घासलं तर आपल्याला कल्पना असेल, असं पूजेच्या वेळेला घेतो ना, ते भांडं तसंच नेहमी असणं म्हणजे उपासनेचा जीवनाशी संबंध असणं. ते भांडं तसंच नेहमी असणं म्हणजे आपल्या जीवनाचा उपासनेशी संबंध आहे आणि तो दोष आपल्यामध्ये नाही असं समजायला हरकत नाही. तर आपण जीवनाला जर साधा विचार करा, मी उदाहरण फार देत बसत नाही कारण वेळेचं असतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना करा की याच डोळ्याने मी जग पाहतो, त्याच डोळ्याने मी महाराजी पाहतो. तर आपण कल्पना करा, मला स्वतःला अडचण येते ती मी आपल्यासमोर मांडतो. मी ज्या वेळेला माझ्या कामासाठी, कामापुरतं तरीसुद्धा कामापुरतं वर्तमानपत्र वाचतो, त्यावेळेला जाऊन शेवटी डोळे धुवून येऊन मग दासबोध किंवा ग्रंथ वाचायला बसतो. ते जे डोळ्यांनी पाहिलेलं असतं वर्तमानपत्र, काय चित्र असतं सगळं ते, किंवा काय ज्या बातम्या असतात, त्या डोळ्यांनी दासबोध किंवा काही ज्ञानेश्वरी वाचावी असं वाटत नाही.
डोळे धुवून घ्यावेत असं वाटतं. आपण डोळ्यावर पाणी मारून येतोच ना, तसं करावं असं वाटतं. अशी परिस्थिती आहे ना, ठीक आहे, ती तशी आहे तरी सुद्धा आपण डोळे धुवून येऊ शकतो का नाही? म्हणजे निदान तेवढं तरी करावं. आपण जाणीव तरी बाळगू, काय आपल्याकडून कृती होतील ते वाचे असो होय की नाही? निदान मग काय कृती ती होते ती हो, एवढं तरी असू दे. हा एक दोष आहे, एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही की माझ्या उरलेल्या जीवनाचा संबंध येत नाही आणि म्हणून अनेकांना उपासनेबद्दल आक्षेप सहन करावे लागतात. घरची माणसं म्हणतात काय फरक पडला आहे इतके वर्ष जाऊन? म्हणजे काय, उरलेल्या माझ्या जीवनाचा त्याच्याशी काही संबंध नाही असं त्यांना वाटतंय. सरळ आहे. म्हणजे हे यामुळे आलेलं आहे, हा दोष असल्यामुळे ते आलं. जर माझ्या जीवनात एरवीच मी शांत आणि आनंदी आणि जर उदार असेल तर ते म्हणतील हवं असणारच, कारण ते उपासना करतात. असं आहे ते. म्हणजे हे कसं बदलतं हे बघा. म्हणजे झालं. आता 17वा दोष याच्यामधला, उपासना मी स्वबळावर करीन असं वाटतं. हा एक दोष आहे. आता ह्याच्यात आपण थोडंसं 2 शब्द फक्त फरक बघू आणि पुढे जाऊ. काही फार वेळ त्याच्यावर द्यायचं कारण नाही. माझ्या बळावर मी उपासना करीन असं वाटणं हा उपासनेतला एक सूक्ष्म दोष आहे. त्यासाठी कृपेची मदत लागते असं लक्षात ठेवा. यामध्ये 2 शब्द येऊन जातात, त्याच्याबद्दल थोडा बारकाईने सांगतो की आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये फरक आहे. त्याची गल्लत होऊ नये. आपण साधन करू असा आत्मविश्वास असावा की महाराज माझ्या हातून आज 5,000 जप व्हावा, आज माझ्या हातून 3 तास साधन व्हावं, असा असणं म्हणजे आत्मविश्वास आहे. माझ्या बळावर करीन असं नव्हे. ते माझी तळमळ आहे, माझ्याकडं ती शक्ती जी आहे व्यवहाराची आहे ती आहे, ती 2 तास बसण्याची आहे, 3 तास बसण्याची आहे, 5 तास जप करण्याची आहे, काय जी असेल ती माझ्याकडे आहे. पण तो आत्मविश्वास आहे, तो अहंकार नाही आहे. पण हे मी करायचं ठरवलंय, पण ते तुम्ही करून घेत असला तर होणार आहे, ह्याची जी जाणीव आहे ती आपल्याला उपासनेत पुढे नेणार. तर ती व्हावी म्हणून आपण स्वतःच्या बळावर उपासना करू शकू असं न वाटणं म्हणजे हे चांगलं आहे. आणि जर वाटत असेल तर तो दोष आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. 18वा दोष आपण ह्याच्यातला आता पाहतो की अनियमितता किंवा अनिश्चितता उपासनेला असणं हा एक उपासनेतला दोष आहे. पंथ, उपासना, प्रकार, माणसं काय, कुठली माणसं कुठल्या पंथात कधी भेटतील हे सांगतात ना अलीकडे. असं आपल्याला आढळून येईल. इतके प्रकार, इतके पंथ, इतके सगळं होतं की कुठल्या गटात कधी कुठले ते पक्षाचं जसं झालेलं असतं ना, आपला काय संबंध नाही त्यांच्याशी, पण ते इकडचे तिकडे कुठल्याच्या वतीनं कधी काय उभे राहतील काय सांगता येत नसते. तसं जसं असतं ना तसं उपासनेचं असू नये. निदान असं असावं. आपल्या दृष्टीनं आपली जी उपासना आहे तिच्यामध्ये नियमितता आणि निश्चितता असावी. काय असते, आपण बाकीचं सोडून देऊ, पण एक क्षणभर असं करू की काय होतं. सोपं उदाहरण सांगतो, अगदी साधं, म्हणजे ते निश्चितता नियमितता ते एकदा स्पष्ट होईल. आपण सगळी प्रापंचिक माणसं आहोत. त्यामुळे प्रापंचिक माणसाला माहिती, लहान बाळं असतात ना तर त्यांची एखाद्या वेळेला 5ला उठतात, एखाद्या वेळेला 3 वाजता उठतात, एखाद्या वेळेला 8 वाजेपर्यंत झोपून राहतात. तेव्हा तसं काही वेळचं जपाचं होतं. पहिल्या दिवशी एकदम 25 माळा, दुसऱ्या दिवशी 3, तिसऱ्या दिवशी 57, 100, मग चौथ्या दिवशी काहीच नाही. आता हे लहान बाळाच्या उठण्यासारखं झालंय सगळं झालं. ते अनियमितता आणि अनिश्चिततेचं आता आणखीन सोपं उदाहरण काय सांगू आपल्याला, तर असं लहान बाळासारखं असू नये. निश्चिततेने वाढ असावी. 50 माळा करा असं म्हणणं नाही, पण 10 माळा करतात ना, त्याच्या पुढच्या वर्षी पुढच्या महिन्यात कधी त्या 20 झाल्या, 20च्या टिकून राहिल्या त्याच्या 30 झाल्या, त्याच्यानंतर कधीतरी 40 झाल्या. वाढदिवस होतोच आहे ना, तशा माळा सुद्धा वाढतच असतील, किंवा जप सुद्धा वाढतच असेल, उपासना वाढतच असेल, वचनेचा अनेक प्रकार आहेत ते वाढतच असतील. पण हे जे वाढत आहेत ते प्रमाणाने वाढत आहेत, त्यामध्ये निश्चितता आहे. तर तशी निश्चितता आपल्याला पुढे घेऊन जाते. तेव्हा त्यावेळेला खरा वाढदिवस होतो. 10, 20, 30, 40, 50, 60 जसं वयाचं जसं गणित असतं तसं उपासनेचं जर गणित त्याच्याबरोबर चाललं तर निश्चितपणे वाढ होते आणि मनुष्य मॅच्युरेशन पूर्ण उपासनेच्या शेवटचं जो आहे त्या उद्धारापर्यंत जाऊ शकतो. तर अशी निश्चित वाढ असावी. उपासनेचं असं जसं लहान बाळासारखं आहे तसं उपासनेचं असू नये, नाही तर उपासनेतलं लहान बाळ होईल आपलं, असं व्हायला नको. तर आता 19 उपासनेचं 19वा दोष किंवा त्रुटी काय असू शकते, तर उपास्यापेक्षा उपाधींची आवड जास्त असते. आहे की सूक्ष्म न कळणारा दोष आहे. प्रापंचिक माणसाला उपाधीशिवाय चालत नाही. मनाची प्रापंचिक ठेवण असल्यामुळे त्याला त्याच्याशिवाय चालत नाही. मी सोपं उदाहरण घेतो म्हणजे आणखीन थोडंसं कळायला बघा. आपल्याला कसं, आपल्याला सगळं कळतंच आहे, पण तरीसुद्धा आपलं माझ्या समाधानासाठी सांगतो. एखादं लग्न आहे समजा, तर लग्न कार्यामध्ये तिथे लग्नामध्ये ती 2 माणसं म्हणजे त्यांचं खरं काय ते व्यवहार चालू आहे. आता लग्नाला आलेली किती माणसं ते सगळं पाहायला बसलेली असतात, बाकीची एकमेकांना भेटत असतात, त्यांच्या वस्तू एकमेकांना देत असतात, निरोप पोचवित असतात, एकमेकांनी काय काय खरेद्या केल्या दरम्यानच्या काळात वगैरे ते चालू असतं. अहेर इकडे चालू असतं,
असतात, ते फोटो काढले जात असतात, रसमलाई काय ते फ्रूटखंड, आम्रखंड, अमकं तमकं सगळं मूळ चाललंय लग्न बरं का. म्हणजे मला काय म्हणायचं की याच्यामध्ये उपाधीची आवड जास्त असते. समजा हे काही नसलं आणि मूळ लग्न झालं तर खरं म्हणजे आनंद व्हायला पाहिजे, कारण मूळ काय व्हायला पाहिजे होतं. समजा रसमलाई वगैरे सगळं झालं आणि लग्न झालंच नाही ह्यातलं समजा, तर काय होईल सांगा. फरक लक्षात यावं म्हणून आपल्या समोर ठेवलं की उपास्यापेक्षा उपाधींची आवड जास्त होणं म्हणजे काय होणं, तर ह्या उपाधी आहेत, ह्या अमान्य नाही आहेत. उपाधीला ती रसमलाई मान्य आहे, मला ते फ्रूटखंड मान्य आहे, आम्रखंड मान्य आहे, सगळं अगदी पुरणपोळी सुद्धा मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण ती उपाधी आहे ती मूळ लग्नाच्यासाठी गरजेची नाही. लग्नासाठी त्यांनी काय हार घातला, अक्षता टाकल्या, काय जे रजिस्टर सह्या केल्या, काय जे असेल त्यांची पद्धती, ते जे केलं ते खरं लग्न. मग आता इथे आपलं उपास्य काय आहे ह्याचं भान ठेवू आणि उपाधी काय आहेत त्याचं भान ठेवू. मग आपल्याला उपाधींची आवड जास्त आहे का ह्याची आवड जास्त आहे बाकीच्या गोष्टीची, तर त्याच्यावरनं आपल्याला हे कळेल. हे विशेषतः कुठे कळतं, उत्सव वगैरे अशा वेळेला कळतं, कारण तिथे उपाधींची भर असते. लग्नामध्ये सुद्धा एक लग्न म्हणजे ते असं उत्सवच असतो, तर त्यावेळेला सगळे मिळून तो उत्सव साजरा करतात. मूळ लग्नवाल्यांची कोणाला त्यांची नावं सुद्धा आठवत नाही, त्यांचं काय नाव होतं आहेरच वगैरे लिहिताना आठवत, ते पत्रिका आली होती पण घरी जर विसरून आलं, कारण जेवणाची वेळ लक्षात ठेवलेली असते. हो हे कोण लक्षात ठेवणार नावं, मग ते काहीतरी असं होतं. मग हे सगळं उपाधी आणि उपास्य याच्यामधला फरक आपल्या लक्षात येईल. तर त्यावेळेला भेटी गाठी, वार्तापत्र, फिरणं, अमकं तुमकं सगळं बाहेर जाऊन येतात, तोपर्यंत चक्कर मारून कामं करून येतात. त्या गावात कधी एरवी गेलो नाही, तिथलं काय काय मिळतं ते घेऊन येतात, हो की नाही. गोंधळ्याचं येऊन कापूस घेऊन जाणारी लोक आहेतच की नाही, शेवटी जाणारच ना, ते जाऊन त्यांचा घेऊ देत त्याला आनंदारी. पण उपास्यापेक्षा उपाधी याची आवड असू नये एवढंच. म्हणजे जर आपल्याला लाईन लागलीच असेल तर प्रसादाचं उरकून घेऊया आणि मग दर्शनाला जाऊया असं होऊ नये एवढंच, की आपण आधी दर्शन घेऊया मग जाऊया असं तरी व्हावं. एवढं झालं तरी खूप झालं. आता व्यवहाराची सांगड असावी. आता उत्सव आहेत ते काय कशासाठी आहेत. उत्सव उपास्याचं प्रेम वाढवण्यासाठी उत्सव आहेत. हे त्यांच्याच भाषेमध्ये सांगतो आपल्याला की उपास्याचं प्रेम वाढावं, देवाचं प्रेम वाढावं म्हणून उत्सव करतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगू का आणखीन थोडंसं, की माडीवरती देव आहे तर जायला अनेक जिने असतात, त्यातला उपासनेचा उत्सव हा एक मोठा जिना आहे. त्या जिनेवरनं एकदम खूप लोक जाऊ शकतात. एरवीचे जे जिने आहेत ना ते चिंचोळे आहेत, त्याच्यावरनं एक एकटा जातो, नामाच्या मार्गाने एक एकटा जातो, ध्यानाच्या मार्गाने एक एकटा जातो. पण उत्सवाच्या वेळेला बरेच लोक जिन्यावरनं जाऊ शकतात. मोठा जिना आहे, पण जिना खूप चांगला आहे म्हणून जिन्यातच थांबला तर जिना खूप चांगला आहे म्हणून जर एखादा जिन्यातच थांबला तर देवाची गाठ नाही पडणार. मग अशा वेळेला एक वेळ जो जिना चढला नाही तो बरा म्हणायची वेळ येईल. त्याच्या मनात निदान खंत तरी असते, मी जिन्याला गेलो नाही, काय जिन्यावर चढलो नाही, मी जमिनीवरच राहिलो, मला जाता आलं नाही. म्हणजे कदाचित जो उत्सवाला येऊ शकला नाही तो परमेश्वराच्या जवळ गेला असेल तळमळीने, आणि जो जिन्यात अडकला आहे तो परमेश्वरापासून लांब असेल. असं होण्याची शक्यता आहे. एवढं लक्षात ठेवलं तर हा एक मोठा जिना आहे म्हणजे काय ते आपल्याला समजेल, आणि त्या दृष्टीनं आपण या सगळ्याकडे आपण पाहू शकू. आणि हा जो उपास्यापेक्षा उपाधींची आवड जास्त असण्याचा दोष आहे तो दूर होईल. आता 20वा आणि 21वा दोष त्याच्यामधले समोर ठेवतो आणि आपल्याला हे आजचा विषय संपवता येईल. तर फळाची अपेक्षा असणं हा उपासनेतला दोष आहे. महाराजांकडे काही मागा, महाराज काही देतील ती गोष्ट वेगळी. मनुष्य शेवटी कोणाला हाक मारतो, आईलाच हाक मारतो. बाळाचं काय झालं तर अहो मोठा मनुष्य झाला तरी सुद्धा ठेच लागली तर आईचीच आठवण येते ना. तो काही बाबा म्हणून ओरडत नाही, काय आजोबा म्हणून ओरडत नाही, तो आई म्हणूनच ओरडतो. ठेच लागली पहिलं काम आई. तसं आहे शेवटी ते गुरुमावली त्यासाठीच म्हटलेलं आहे. तर त्यामुळे त्यांची आपल्याला आठवण येते, ती ठेच लागली की लगेच येते, काही झालं तरी लगेच आई म्हणून उद्गार येतो. त्यामुळे तितपत ठीक आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण मी जे काही साधन करतो आहे त्यामधून मला काहीतरी मिळावं आणि ते प्रापंचिक असावं, ही जी आहे ती फळापेक्षा आहे. पारमार्थिक मागा, माझी प्रगती होऊ दे मागा, मला नामात लक्ष लागू दे मागा, नामाचं प्रेम लागू दे मागा, ते मागणं नाही. मागण्याचं काय, ह्याची जाणं दे का देवा असं शेवटी म्हणतोच ना, ते फळापेक्षा नाही. ह्याची जाणं दे का देवा तुझा विसर न व्हावा मागितलं, हो नाही का. जेवण चांगलं असू दे, अमुक चांगलं असू दे, व्यवस्था चांगली असू दे असं नाही मागितलेलं आहे. म्हणून त्याला मागणं असून सुद्धा फलापेक्षेचा दोष नाही, त्याला तुझा विसर न व्हावा हे मागितलेलं आहे. तेव्हा हेच मागणंच आहे, पण मागण्याला दोष नाही आहे. आणि आपल्या मागण्यानं दोष आहे, कारण आम्ही जातो आणि तेवढं आमचं कोर्टाचं, तेवढं आमच्या निकालाचं, तेवढं आमच्या मुलीचं, तेवढं आमच्या मुलाचं काय जे असेल ते सगळं महाराजांच्या पायाशी ठेवतो. तर तसं काही करू नये. उपासनेमध्ये करत असू तर कमी करण्याचा निदान प्रयत्न असावा. वाटतं आई म्हणून सांगावं तर सांगावं, पण ती अपेक्षा बाळगू नये. एवढं जरी ठेवलं, तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला करायचं तर तुम्ही करा, नाहीतर माझं मी आपला जप करत राहणार असं जरी म्हटलं तरी सुद्धा ह्याचं प्रमाण काय होतं. काही मागणी ही अशी ह्याची जाणं दे का देवा, किंवा आता अगदी मोठं जरी म्हटलं अश्माष्टमे मृत्तिकाष्टमे सगळं म्हणलेलं आहे.
तेव्हा विनोबानं हे विचारलेलं होतं, हे काय आहे, हे अश्माष्टमी, मृत्तिकाष्टमी, गिरीष्टमी, पर्वताष्टमी, काय हे सगळं मे मला 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 सगळं हे काय आहे, अशी मागणी आहेत का त्यांची? ते ऋषी अशा अवस्थेमध्ये आहेत, त्यांनी मागितलेलं आहे ते सगळ्या जगासाठी मागितलेलं आहे. पाऊस पडावा म्हटलं तर सर्वांवर पडावा, आपल्याकडे मागितलं तर माझ्यावर पडावा, त्याच्यावर मात्र पडू नये. आपल्याकडे एक गोष्ट आहे ना त्यांची झेनमधली, तसं आहे ते की एक वेळ माझ्यावर नाही पडला ते चालेल पण त्याच्यावर पडू नये, असलं काही करण्याचं मागण्याचं हे नाही, ती फलापेक्षा झाली. तर त्यात मोडतो ते आपल्याला नको, सर्वांसाठी पाऊस येऊ दे असं मागा तर तो येतो. हे पण ठरलेलं आहे की ज्यावेळेला सर्वांसाठी मागितलं जातं त्यावेळेला ते मिळतं आणि त्यामध्ये आपल्याला दोष लागत नाही. तर फळापेक्षा ह्याच्यामधले एरवीच्या नुसतं मागणं शब्द आला म्हणून गडबडायचं कारण नाही, तर ते आपण लक्षात ठेवू. पण बाकीचे ते मुलांचे जनन कोर्टन परीक्षा हे सगळे हे महाराजांकडे काय त्याच्यातलं आणू नये. सांगावं आपल्याला असं झालं असं तर एखादी गोष्ट बोलावी, आजार बरा होणं, अमकं होणं तमकं होणं सांगावं, पण ह्यापेक्षा काही नको. महाराजांच्या भाषेत सांगू का? त्यांचं वाक्य सांगतो की ते म्हणजे काय होतं म्हणले की नोकरी करून पगार घेतल्यासारखं होतं. याच्यावरनं आपल्याला काय ते कळतं बरोबर. तर तसं होऊ नये, तर आपण नुसतीच सेवा करावी, अशी नोकरीचा पगार मागितल्यासारखं करू नये. तर असं निदान असावं. ह्या फलापेक्षित काय आहे पुढे माहिती आहे का धोका? त्यात सिद्धीचं बीज आहे पुढे. हे आता मी सांगतो, हा मुद्दा फक्त सांगून ठेवतो, त्याचा काही विस्तार करत नाही. पण फलापेक्षा एकदा बाळगायला लागलं की उद्या सिद्धीचं बीज त्यामध्ये रुजतं हळूहळू. आणि मग असं वाटतं की मी बाहेर गेलो की हात केला तर रिक्षा थांबावी, हात केला तर बस थांबावी, नसेल तर कोणी ते उठून जागा द्यावी, हे भानगडीत सुरू झाले मागे आपल्या. त्यापेक्षा जप करत नव्हतो ते बरं म्हणायची वेळ येईल. तसं नाही, मी जप करत राहीन, तुम्ही जसं ठेवाल तसं राहीन, तुम्ही द्याल ते खाईन, तुम्ही जसं सांगाल बसायला तिथे बसेन, तुम्ही ध्यान चालू ठेवला तर ठेवीन, तुमचे बंद केला तर बंद असलेल्या अवस्थेत राहीन. असं जे आहे त्याचं खरं उपासनेची तयारी आहे, त्याची कुठलीही त्याच्यातून अपेक्षा नाही. तर असं लक्षात ठेवलं तर ह्या फलापेक्षेच्या दोषातून आपल्याला जरा मुक्त होता येईल. अगदी बारीक सांगून ठेवतो, अगदी बारीक जाताना फलापेक्षेचं काय आहे तर स्वतः निंबर्गी महाराज असताना साधुवा हे परमशिष्य आहेत, तर त्यांना त्या गुरुमार्गाचं रहस्य जे होतं ते कळल्यावर इतका परमानंद झालेला आहे, साधनेने सगळं अनुभवून प्रत्यक्ष इतका आनंद झालेला आहे की हा मार्ग लोकांच्यापर्यंत पोचला तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल असं वाटलं. म्हणून निंबर्गी महाराजांना परवानगी मागितली होती की महाराज हा मार्ग मी प्रकट करू का, हा मार्ग मी प्रकट करू का. अगदी बारीक आहे तर 2 वाक्य, हा मार्ग मी प्रकट करू का, परवानगी मागितलेली आहे, हा मार्ग प्रकट करू का. तर काय म्हणावे महाराज त्याच्यावर? निंबर्गी महाराज म्हणाले की कुणापुढे हात पसरणार नसशील तर प्रकट कर. असेल बघा एक वाक्य साधं, पण याच्यातून काहीही अपेक्षा बाळगणार नसतील तर प्रकट कर. कारण प्रकट केलंच तर अपेक्षा निर्माण झाल्या तर तू अडकून बसशील आणि ते रहस्य राहील बाजूला आणि तुझाही परमार्थ राहील बाजूला. त्यामुळे हात पसरणार नसतील तर प्रकट कर, इतकं बारीक सांगितलेलं आहे. तर आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे सगळं एवढं कर. 21वं शेवटचं, साधनेची जबाबदारी गुरु घेतील असं वाटणं. हा उपासनेतला दोष आहे. करावं लागतं शेवटी गुरुला ते सुद्धा. अनेकदा गुरुदेवांना विचारलेलं आहे, अनेक सत्पुरुषांना विचारलेलं आहे, हे तुम्ही कुणासाठी? ते म्हणजे माझ्या शिष्यांसाठी साधन करतो. सगळे कबूल करून जातात आणि कोणी काही करत नाही, त्यांच्यासाठी मला येऊन जप करत बसावं लागतं म्हणले. ही गोष्ट खरी, पण हे करुणाच्या हृदयाचं लक्षण आहे. हे शिष्यांच्या कदाचित बेजबाबदारपणाचं लक्षण असेल हे दुसऱ्या बाजूने. त्यामुळे तसं करू नये, तो दोष आहे. तर साधनेची जबाबदारी गुरु घेत नाहीत, साधना कशी करावी हे सांगण्याची जबाबदारी ते घेत असतात. ते स्वतः अनुभवून ते सांगत असतात, वेळेला मदत करीत असतात, करण्यात अडचण आली तर दूर करीत असतात, करण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. तीच ही घेतली आपण तर करण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. इतक्या सगळ्या मार्गाने ते मदत करतात, पण वाटचाल त्याची त्याला शेवटी. बिडकर महाराज सुद्धा म्हणायचे, अनुभव म्हणजे त्यांचं वाक्य आहे, महाराजांचंही आहे. त्या बिडकर महाराज म्हणायचे की आपल्या दृष्टीनं म्हणजे त्यांच्याकडे कोणी हे घेतलं काय उपदेश घेतला की म्हणायचे, आता तुमचा प्रपंच एक वेळ मी करतो पण तुमचा परमार्थ मात्र आता तुम्ही करा. म्हणजे बरोबर मुद्द्याचं बोट ठेवलेलं आहे. आम्हाला अपेक्षा अशी उलटी तसं नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या प्रपंचात मी लक्ष घालतो एक वेळ, पण तुमचा परमार्थ मात्र तुम्हीच करा. आणि याच्यापेक्षा आणखीन अंतिम उदाहरण महाराजांचं आहे. तर ते सांगतो, महाराज काय म्हणाले, तात्याचे साधन अखेर तात्याला करावे लागेल. हे जे शब्द आहेत हे आपल्याला विसरून चालत नाहीत. तात्याचे साधन तात्याला करावे लागेल या शब्दावरून आपण किती शिकावं की ज्यांच्या वाडीतून महाराजांनी बोलावं त्यांनी सांगावं की तात्यांचे साधन तात्यांना करावे लागेल. यावरून आपण ओळखावं काय ओळखायचं
मिळते. त्यामुळे जबाबदारी गुरु ती घेत नाहीत, त्याचं देण्याची जबाबदारी घेतात, त्याचे सगळं मार्गदर्शन देण्याची जबाबदारी घेतात, बाकी सगळी मदत करण्याची जबाबदारी घेतात, अडू नये हे पाहतात, हे सगळं त्यांचं आहे. तर एवढं लक्षात ठेवलं तर हे सगळे दोष टाळून आपल्याला आपली उपासना कशी पुढे नेता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आता उपासनेची आपल्याला आजच्या काळाला धरून आणि महाराजांच्या आणि संतांच्या ह्या सांगण्याप्रमाणे असलेली रोजच्या व्यवहारात आणण्यासारखी नामाबरोबरीनं अशी साधनं कोणती, नाम आणि त्या व्यतिरिक्त साधनं आणखीन कोणती, याचा विचार आपल्याला पुढच्या ही जे महाराजांनी आपल्याला हे दिलं तशी तऱ्हेचे योग आणून दिला, तर तो पुढच्या वेळेपासून आपण हा विचार करूया आणि हे दोषही टाळू, आपले निकषही आपल्या मनाशी बाळगू आणि पुढल्या निरूपणापासून आपण त्याचा विचार करूया. आता मुळात काय आहे, हे निकष आणि दोष, हे जे दोष सुरुवातीला दोन गोष्टी घेतल्या त्याचं कारण एवढंच की मुळात उपासना काय आहे याच्या व्याख्या आपण पाहिल्या. उपासनाची आणखीन एक व्याख्या आपल्यासमोर ठेवतो की उपासना हा परमेश्वराकडे जाण्याचा आणि परमेश्वराला आपल्याकडे आणण्याचा दुहेरी मार्ग आहे, असं लक्षात ठेवू. तेव्हा ह्या जो मार्ग आहे परमेश्वराकडे जाण्याचा आणि परमेश्वराला आपल्याकडे आणण्याचा जो मार्ग आहे, त्यात अडथळे येऊ नयेत म्हणून निकष आणि दोषांची चर्चा आपण केली, ती आधी केली म्हणजे पुढे या मार्गावर आपल्याला बिन तक्रार बिन अडथळ्याचं जाता यावं. आणि आता जसे रस्ते झालेले आहेत, काही अडथळा नाही, तुमच्या काय गिअरमध्ये तुम्हाला जायचं तसं जा, तसं आपल्याला आपल्या उपासनेमध्ये जाता यावं आणि महाराजांची आपली या जन्मी गाठ पडावी आणि आपल्याला जे काही साध्य उपासनेचं उद्धाराचं आहे ते मिळावं. याच्या एवढ्या फक्त आपण त्यांच्याकडे शेवटी मागूया आणि पुढला 6 सप्टेंबरला आपला नामदिवस त्यांनी सर्वांना आणावं आणि अशीच उपासना करून घ्यावी आपल्याकडून, अशी त्यांच्या चरणी परत एकदा प्रार्थना करूया. आपली वेळ झाली. धन्यवाद. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.